रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील धोंडखार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांची जयंती अत्यंत आदरपूर्वक आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वर्गीय अजित पवार यांना अभिवादन केले। कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अलिबाग विधानसभा कार्याध्यक्ष ॲड. मनोज कुमार शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामचंद्र सकपाळ, ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र वाजंत्री, दीपक म्हात्रे यांच्यासह मान्यवरांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी नुकतीच अलिबाग विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचा चणेरा विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला। त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। गोरगरिबांच्या न्यायासाठी सातत्याने कार्य करणारे, सर्वसामान्यांच्या सुख दुःखात धावून जाणारे आणि मनमिळाऊ स्वभावामुळे लोकप्रिय असलेले ॲड. मनोज कुमार शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे चणेरा विभागातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटना आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र सकपाळ यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने आणि जोमाने काम करण्याची गरज आहे। आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने मैदानात उतरून चणेरा विभाग पुन्हा पक्षाचा बालेकिल्ला बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बळकटीवर भर देण्याचे संकेत या कार्यक्रमातून दिले। कारखान्यासंदर्भात असतील त्या या विभागातील बरेचशा युवकांना मी देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला असेल, तोच काम कायम आपल्याला करतच राहायचं। तिकडे होतो का इकडे होतो काय, पण सांगता सांगितलं तिकडे एकच आमदार होता, पण माझा भरत शेठ पण होता। भरत शेठचा प्रेम तेवढाच माझ्यावरती आहे, परंतु इकडे सांगितलं की साहेब तर आहेतच, खासदार आहेत, एक मंत्री महोदय आहे आणि एक दमदार आमदार आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करायची गरज नाहीये। तुमच्या मनात ज्या गोष्टी असतील त्यासाठी आपण सदैव तयार राहू। येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये या चारही ग्रामपंचायती आपल्याला कशा पद्धतीने निवडून आणता येतील यासाठी अहोरात्र मेहनत करण्याची तयारी माझी आहे। तुम्ही ज्या गोष्टी सांगाल ते करायची देखील माझी तयारी आहे। कारण ज्या पक्षातून मी इथं आलोय, काय यायला लागलं त्याचं कारण मी जाहीर बोलणार नाहीये, परंतु ते माझ्या मनात कायम राहील। कारण मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि ज्यांच्यासाठी मी प्रामाणिक काम केलं त्यांनी मला सांगितलं की कोणाला तरी दिसलं की भवितव्य आपलं धोक्यात आहे आणि म्हणून मला बाजूला काढायचं काम केलं। आपण भवितव्य त्यांचं नक्की धोक्यात आणणार आणि हीच पिढा घेऊन मी इथपर्यंत आलोय। आज तुम्ही खरोखर जास्त बोलणार नाही, बोलायचं आपण निश्चित बोलू। येणाऱ्या ग्रामपंचायती असतील, येणारे वेगवेगळे सण असतील, वेगवेगळे कार्यक्रम आजपासून सुरुवात झाले। आज पहिली मीटिंग झाली, आता आपल्याला या पुढचे नियोजन योग्य पद्धतीने आपल्याला पक्षाची संघटना मजबूत करायची आहे। आता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर संघटना गावोगावी पदाधिकाऱ्यांपासून आजपर्यंत सगळी नेमणूक आपल्याला रेडी करायची आहे। तर हा विभाग आपल्याला परत एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करायचा आहे, ही सगळ्यांनी आजपासून शपथ घ्यायची आहे। या विभागामध्ये ज्या पद्धतीने मी सांगितलं की ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचं वजन होतं त्याच्या डबल वजन करायची जबाबदारी आपल्यावरती आहे। कारण ते पोखरण्याचं काम मीच केलं, मी कबूल करतो, त्याला काय हे नाहीये। कारण काम करत असताना या गोष्टी कराव्याच लागतात। परंतु मी आता सर्वांसमोर ग्वाही देतोय, कारण आज माझं स्वागत तुम्ही ज्या पद्धतीने करताय, नाना असतील, अजय वाजंत्री साहेब असतील किंवा तुम्ही सगळेजण येऊन मला आज सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात, खरोखर माझं मन भारावून गेलेलं आहे की आपले सारखे प्रेम करणारे लोक आहेत आणि निश्चित या चणेऱ्यातली सगळीच लोक माझ्यावरती प्रेम करणारी आहेत। त्यामुळे घाबरून जाऊ नका, कोणताही प्रसंग असू द्या, मी कोणत्याही वेळेला आणि कधीही उपलब्ध असतो। 24 तास उपलब्ध राहणारा मी आहे हे प्रत्येकाने मला बघितलेलं आहे। त्यामुळे तुमची कोणती अडचण असू द्या, कोणत्याही प्रकारचा प्रसंग असू द्या, येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण जबाबदारी घेऊनच मी उतरणार आहे। कारण शेवटी या विधानसभेचा मला कार्याध्यक्ष साहेबांनी केलेला आहे आणि मला हे दाखवाच लागणार आहे। कारण तुम्हाला सांगतोय, आज आपण इकडं मीटिंग घेतोय, तिकडं चलबिचल चालू झालेली आहे, जोरात चालू झालाय। कोण जाणार आहे फोन चालू आहे। तुम्हाला खरं सांगतोय, किती लोक जमणार आहेत, किती लोक येतील हाही प्रश्न आहे। परंतु मी सांगितलं की कर नाही त्याला डर कशाला,
आणि आपण काही घाबरणारे नाही आहोत. आपण सत्याचा विजय हा नेहमी होतच आलेला आहे आणि आपण सत्य आहोत. आपण कोणावरती पर्टिक्युलर वैयक्तिक वाद न करता त्या पक्षातून देखील मी आलेलो आहे. मी सांगितलं की कोणाशी वाद नाही माझा वैयक्तिक वाद किंवा वैयक्तिक बोलाचाली माझी कोणाबरोबर नाहीये. परंतु एखाद्याने सांगितलं बाजूला व्हा, मी बाजूला झालोय. मी बाजूला होऊन बाहेर पडलोय. आज 8 महिने होत आले. त्या पक्षाची अवस्था काय झाली तुम्ही बघताय. रोहा तालुक्याला तालुका प्रमुख भेटलेला नाही. रोहा तालुक्यामध्ये संघटना 0 झालेली आहे. हे आहे, हे सगळं जर आपण बघितलं या विभागातील प्रत्येक कार्यकर्ता, मी सांगितलं की मी ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करतोय, मी प्रत्येक कार्यकर्त्याला उभारी देऊन मोठ्या करण्यासाठी, कारण माझा कार्यकर्ता मोठा झाला तर नेता मोठा होतो आणि कार्यकर्ता मोठा होण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करण्याची तयारी माझी असेल. तुम्ही कोणतंही काम सांगा, विकासाचं काम असू द्या, सामाजिक काम असू द्या, मी सांगितलं की साहेबांनी देखील त्याच पद्धतीने मला जबाबदारी दिली आहे की तू ये, तुला जे पाहिजे ते आपण त्या पद्धतीने करायची तयारी साहेबांनी देखील ठेवलेली आहे, ताईंनी देखील ठेवलेली आहे आणि दमदार आमदार भाईंनी देखील ठेवलेले आहे. दमदार आमदार बोलतोय म्हणजे मुद्दाम बोलतोय आणि हे मला बोलायचं आहे, कारण माझा दमदार आमदार तर भाईच. आणि म्हणून सांगितलं की बिनविरोध दमदार आमदारासाठी ज्यांनी मला शब्द दिला की त्यांच्या